जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. अंबाबाईचा नयनरम्य असा रथोत्सव सोहळा, भक्तिभावाचा मोठा उत्सव. ज्योतिबा चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात अंबाबाईचा रथोत्सव सोहळा असतो. रात्री 9:30 वाजता तोफेची सलामी देऊन या सोहळ्याला सुरुवात झाली. आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, मालोजीराजे छत्रपती, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, पोलीस निरीक्षक किरण लोंढे, संतोष डोके, महालक्ष्मी अन्न छत्रेचे राजू मेवेकरी यांच्या उपस्थितीत रथाचे पूजन झाले. रथामध्ये देवीची उत्सव मूर्ती विराजमान होऊन महाद्वारातून रथ बाहेर पडला. मार्गावर भाविकांकडून उत्सव मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी आकर्षक अशी विद्युत रोषणाईही करण्यात आली होती. कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे, नागपूर, बेळगाव येथील कलाकारांनी आपल्या रांगोळ्या रेखाटत मुख्य मार्गाची शोभा वाढवली. लव्याजम्यासह हा रथ नगर प्रदक्षिणेसाठी महाद्वार चौक, महाद्वार रोड मार्गे गुजरी कॉर्नर येथे आला. त्यानंतर भवानी मंडप मार्गे तुळजाभवानी मंदिरासमोर आल्यानंतर देवीची आरती करण्यात आली. त्यानंतर खासबाग, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर मार्गे अंबाबाई मंदिरात रथोत्सवाची सांगता झाली. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.